आणि आता काही बातम्या सविस्तरपणे बघूयात। शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री भरत गोगावलेंनी सिंधुदुर्गातील भाषणादरम्यान कौतुक करताना वादग्रस्त वक्तव्य केलंय। नारायण राणे एवढ्या उंचीवर सहजासहजी गेले नाहीत, तर भानगडी केल्या, जेलमध्ये गेले, मारामारी केल्या, मर्डर सगळं झालं असं गोगावले म्हणाले। गोगावलेंनी केलेल्या खळबळजनक वक्तव्यानंतर मंत्री नितेश राणेंनी देखील आता प्रत्युत्तर दिलंय। यानंतर मंत्री भरत गोगावलेंनी दिलगिरी व्यक्त केली। मंत्रिमंडळ बैठकीनंतर भरत गोगावले आणि नितेश राणेंमध्ये चर्चा झाली। यावेळी दिलगिरी व्यक्त केल्याची माहिती गोगावलेंनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे। सिंधुदुर्गचं वातावरण ते गेल्या अनेक वर्षापासून आम्ही पाहतोय, परंतु आज आम्हाला ताकद मिळालेली आहे ती निलेश राणेंच्या रूपाने। कारण ती काय अडचण होती, कारण आमचे केसरकर साहेब भानगडी करणारे नाही, मारामारी करणारे नाही। त्यावेळेला बाळासाहेब असतील, नारायण राणे साहेब असतील, अनेक नेते मंडळी आम्ही जवळून पाहिले। नारायण राणे साहेब एवढ्या उंचीवरती जाण्यासाठी सहजासहजी नाही मिळालं। अंगावर केसी घेतला, भानगडी केलं, जेलमध्ये गेले, मारामारी केल्या, बरेच सगळं झालं। मी ते एक तर भाषण ऐकलेलं नाही। एक दुसरं, आदरणीय राणे साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, असा कुठलाही पोलीस रेकॉर्ड त्यांच्या मर्डर केसचा नाही, कुठलाच पोलीस रेकॉर्ड नाही। आज भेटल्यानंतर मी त्यांच्या थोडा ज्ञानाची भर टाकीन। कोकणातले धबधबे पावसाळ्यामध्ये प्रवाहित झाल्यानंतर आता मौज मजा करण्यासाठी अनेकांची पावलं या धबधब्याकडे वळली आहेत।